पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी, आपलं गाव आपली बातमी। नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये आज पुन्हा प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपण नवनवीन मुद्द्यांच्या संदर्भात आपण चर्चा करत असतो। नेमकंच अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील विमानतळाला संत गुलाबराव महाराज यांचं नामकरण देण्याचं शासनाचं ठरलं आणि त्यानंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की नेमके गुलाबराव महाराज आहे तरी कोण, या संदर्भात आज जाणून घेण्यासाठी आपल्या श्री अरविंदजी देशमुख सर। सर नमस्कार। नमस्कार। न्यूज 24 मराठी वृत्तवाहिनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। आणि सर, चर्चा आपण करणारच आहोत, तर सरांबद्दल थोडक्यात परिचय करून देतो की सरांचं शिक्षण संपूर्ण अमरावतीला झालेलं आहे। सोबतच एका कॉलेजमध्ये ते प्राचार्य म्हणून काम सांभाळतात आणि संत साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे। विमानतळाला नामकरण जो विषय सुरू होता त्या विषयात त्यांचा विशेष प्रयत्नसुद्धा आहे। आणि आज सरांकडून संत गुलाबराव महाराज नेमके कोण या संदर्भात आपण चर्चा। प्रश्न असा असेल की संत गुलाबराव महाराज यांचा जन्म आणि त्यांचं जे वास्तव्य आहे या संदर्भात थोडी माहिती सांगा। संपूर्ण जगामध्ये जी संत परंपरा आहे त्या संपूर्ण जगातल्या संत परंपरेमध्ये भारतातली संत परंपरा अत्यंत मोठी आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे। आणि भारतात महाराष्ट्रातली संत परंपरा ही सर्वात मोठी संत परंपरा आहे। या संपूर्ण संत परंपरेला आलेलं एक अतिशय परिपूर्ण आणि परिपक्व फळ म्हणजे संत श्री गुलाबराव महाराज। ज्या वेळेला इंग्रजांचं साम्राज्य होतं आणि ब्रिटिशांच्या अव्वल गुलामगिरीच्या काळामध्ये गेल्या शतकामध्ये संत श्री गुलाबराव महाराजांचा अवतार कार्य संपन्न झालेला आहे। 6 जुलै 1881ला अमरावती जिल्ह्यातील अकोला मार्गावरील लोणी टाकळी या ठिकाणी संत श्री गुलाबराव महाराजांचा जन्म झाला। आज त्या जन्मस्थळी संत श्री गुलाबराव महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी उभारलेलं आहे। आणि महाराज मूळचे त्यांचे आई वडील हे चांदूरबाजार तालुक्यातील माधान या ठिकाणचे आणि त्या ठिकाणी गुलाब गोंदूची मोहोड हे जे काही मोहोड परिवारामधले गुलाब गोंदूची मोहोड होते यांच्या कुटुंबामध्ये संत श्री गुलाबराव महाराजांचा जन्म झालेला आहे। त्यांचा जन्म लोणी टाकळीला, बालपण माधानला गेलं आणि नंतर श्री महाराजांची भ्रमंती महाराष्ट्र आणि इतर सर्वत्र आपल्या कार्याच्या दृष्टीनं झालेली आहे। आणि 20 सप्टेंबर 1915ला त्यांनी पुणे येथे ब्रह्मकालखंडात महाराजांना जे प्रज्ञाचक्षू म्हटलं जातं किंवा ज्ञानेश कन्या म्हटलं जातं, तर हे का म्हटलं जातं, त्याच्या मागचं कोणतं कारण असं आहे की? याच आपला प्रश्न अतिशय सुंदर आहे आणि याचा भाव देखील अत्यंत गोड आहे। त्याचं कारण असं आहे, 9 महिन्याचे असताना त्यांचे डोळे येण्याचं निमित्त झालं आणि डोळ्यात चुकीचं औषध टाकलं गेलं आणि त्यामुळे महाराजांना जे अंधत्व आलं ते कायमस्वरूपी, म्हणजे एका अर्थानं महाराज बालांध म्हणजे जवळजवळ जन्मांधच। बरोबर। पण त्या जन्मांधतेमुळे किंवा त्या बालांधतेमुळे महाराजांच्या एकंदर संपूर्ण कार्यामध्ये कुठेही आपल्याला तशा प्रकारचा परिणाम झाल्याचं जाणवत नाही। म्हणजे अगदी लहानपणी ते म्हणजे डोळस माणूस जितक्या सहजतेने वावरू शकणार नाही इतक्या सहजतेने ते वावरत होते। त्यानंतर जे एखाद्या डोळस माणसाला दिसणार नाही असं त्यांना दिसत होतं, हे तर लौकिक जगातलं होतं। पण अलौकिक अशा प्रकारचं संपूर्ण चिंतन आणि मनन त्यांचं या बालांध जन्मांध अवस्थेमध्ये देखील प्रगट होत होतं। आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे त्यांची आई केवळ ते 4 वर्षाची असताना गेली। त्यानंतर त्यांची एकुलती एक बहीण रंगूबाई ही पण गेली। घरात सावत्र आई होती। स्वाभाविकपणे आपण समजू शकतो की एकंदर सावत्र आईचा देखील जाच होता। म्हणजे एका अर्थाने या मुलाला कुठेही अशा प्रकारची आपलेपणाची, आस्थेची, प्रेमाची पूर्णपणे वागणूक नसतानाही महाराजांची खेळकर वृत्ती आणि आनंदी वृत्ती ही पूर्ण कायम होती। न म्हणायला महाराजांची आजी सावित्री नानी म्हणजे लोणीला सवाई कुटुंबातली आणि इकडे त्यांची काकू म्हणजे माधानला, या दोघींनी मात्र त्यांना भरपूर प्रेम दिलं। आता त्यांना प्रज्ञाचक्षू का म्हटलं जातं, याचं कारण असं आहे की अशा प्रकारे जन्मांध असताना 1901ला त्यांनी आळंदीला माऊलींचा अनुग्रह घेतला म्हणण्यापेक्षा माऊलींचा अनुग्रह त्यांना झाला। पण तत्पूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या इथे कशी धारणा झालेली आहे आणि ती पूर्णपणे चुकीची आहे की संत म्हटलं की दैववाद, संत म्हटलं की नशीब, संत म्हटलं की चमत्कार। महाराजांच्या जीवनातील चमत्कार एकत्रित केले तर 2 ते 3 हजार पृष्ठ भरतील इतके चमत्कार आहेत असं विद्वानांनी म्हटलेलं आहे। पण महाराजांनी स्वतः चमत्काराचा निषेध केला।
ते म्हणाले की चमत्कार तात्कालिक फायदा देतो, त्यामुळं आपल्या आत्मकल्याणाच्या दृष्टीनं आणि म्हणून ज्याला पूर्ण आपल्याला पारमार्थिक कल्याण करून घ्यायचं त्यांनी चमत्काराच्या पाठीमागे लागू नये. त्यांनी आपली आत्मसाधना वाढवून भगवत प्रेम, संत सेवा आणि सद्गुरू सेवेने आपलं जीवनाचं पूर्णपणे उन्नयन घ्यावं. महाराज हे तत्ववेत्ते होते, तत्वज्ञान आणि त्यांनी विचार आपल्यासमोर मांडला. त्याचं कारण असं आहे की 1901 पर्यंत मी आपल्याला जे सांगतो की महाराजांच्या जीवनामध्ये आत्यंतिक प्रयत्नवाद आहे. म्हणजे आपण अनेक साधू संत बघितले, पण महाराज हे आजही तरुणांच्या ॲडॉल ठरू शकतात, कारण की नॉलेज इज पॉवर आपण म्हटलेलं आहे. हे जगप्रसिद्ध आणि जगमान्य सूत्र आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र हे विद्यते. या जगामध्ये ज्ञाना इतकं पवित्र, सुंदर आणि शक्तिशाली दुसरं काहीच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्गार या बाबतीतले नेहमी आपण उद्धृत करत असतो आणि ते अत्यंत प्रेरणादायी आहे आणि याचं वर्णन अधोरेखित करणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराजांच्या ठिकाणी जी ज्ञानपिपासा होती ती प्रचंड आहे. आज आम्ही तरुणांचं वाचन किंवा सगळ्याच कोणाचं वाचन आता खंडित होत चाललेलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराज आपल्याजवळ असेल नसेल ते देऊन त्यांनी त्यावेळेला आपल्या धर्मग्रंथांचा तर अभ्यास केलाच, पण कुराण, बायबल, पारशांचा हिंदी वाचता इतकं जे काही उपनिषद हे सगळं वेळप्रसंगी जो कोणता डोळस माणूस जाणकार जिज्ञासू त्याला दिसेल त्याला आपल्याजवळचं असेल नसेल ते देऊ, धान्य असेल हातातलं कड असेल ते देऊन त्याच्याकडून ते वाचून घेऊन आपली ज्ञानपिपासा पूर्ण केली. हे एक कारण. दुसरं त्यांचं एक छोटंसं सूत्र होतं की कोणाकडूनही काही घेतलं तर त्याला काही ना काही दिलं पाहिजे, म्हणून ते तसाही नियम इतक्या बालवयामध्ये देखील पाळत असत. आणि इतकं सगळं हे ज्ञान त्यांनी संपन्न केल्यानंतर ते कुठल्या औपचारिक शाळेमध्ये जाऊ शकले नाही, कुठलं त्यांना औपचारिक शिक्षण मिळाले नाही. म्हणाला रामराव देशपांडे मास्तर यांनी त्यांना महाराजांमध्ये शिकवलं, पण नंतर हे रामराव देशपांडे मास्तरच त्यांचे शिष्य झाले. इतकं महाराजांचं विलक्षण ज्ञान होतं. म्हणजे अशा प्रकारची अद्भुत घटना भारताच्या इतिहासामध्ये कदाचितच असेल. ते त्यांना सगळं शिकवत होते, महाराज सगळं आत्मसात करत होते. एक दिवस ते म्हणाले की अरे गुलाब, माझ्याजवळचं ज्ञान संप्रमाणेकडे आहे आणि आता तूच माझा गुरु हो. आणि नंतर आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये खरोखर त्यांनी, त्यांच्या पत्नीने आणि जवळपास 10-12 लोकांनी महाराजांचा अनुग्रह घेतला. त्यावेळेला महाराजांचं वय मला वाटतं कदाचित 16 वर्षाचं असावं. याच्यावर आपल्याला लक्षात येईल की महाराजांनी 1901 पर्यंत आत्यंतिक प्रयत्नवादाने ज्ञानपिपासा केली. जिथे मिळेल तिथे ज्ञानाची कण ग्रहण केली. आणि नंतर मात्र 1901ला ते आळंदीला गेले, माऊलींच्या समाधीसमोर बसलेत आणि माऊलींना सांगितलं की तुम्ही माझे तात आहात. तात म्हणजे वडील. ते माऊलींचा उल्लेख नेहमी तात म्हणून करत असत. तुम्ही माझे सद्गुरू आहात, तुम्ही माझे सर्वस्व आहात आणि मी तुमची कन्या आहे. त्याचा विचार आपण नंतर करू. तर तुम्ही जर माझा स्वीकार केला तरच माझ्या या जीवनाचं काही प्रयोजन आहे, आणि तसं जर होणार नसेल तर मी हा देह त्याग करतो. आणि म्हणून त्यांनी अन्न पाणी वर्ज्य केलं. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला आणि 1901 मधली घटना आहे. मनकर्णिकाई त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्यासोबत होत्या, अजूनही काही मंडळी होती. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा अनुभव कथन केलेला आहे की ही अवघ्यांची रीती परी माझी विशेष स्थिती, ती सावधवनी श्रोती ऐकावी प्रेमी. माझा सद्गुरू करुणाघन आळंदी पती कल्याण निधान, जेणे आपुल्या नामाचा मंत्र देऊन कृतार्थ केले मज लागी. कैवल्य कनकाची या दाना, जो न कडसी थोर साना, द्रष्ट्याचे दर्शना पाठावजू. या साच कराव्या निज वचना, न देखुनी मम पात्रपणा, अंकी घेऊन पुन्हा सांगितल्या स्वनामाच्या. सारांशाचा एवढाच आहे की महाराज नंतर असं म्हणाले की माऊलींनी समाधीतून येऊन मला कृपा कटाक्षाने हाळलं, मला मांडीवर घेतलं आणि स्वनामाचा मंत्र दिला. त्यानंतर मात्र सद्गुरू कृपेचं आणि माऊलींच्या कृपेचं मी जे काही स्वतः अनुभव घेतलं त्याच्याकरता आता मला इतरांची साक्ष राहिली नाही. नंतर मी ज्या शास्त्राचा विचार करत असे ते शास्त्र पूर्णपणे माझ्यासमोर प्रगट होत असे. अशा प्रकारची विलक्षण प्रतिभा श्री महाराजांच्या ठिकाणी होती. आणि म्हणून लहानपणीच जन्मांध असताना त्यांनी जी दिशा दिली, म्हणून एका चरित्रकारांनी असं म्हटलेलं आहे की बालांना म्हणती याला, हा मार्ग दावी सकला, जन्म तुम्हीच बोला, हा काय ज्ञान झाला. संपूर्ण जगाला दिशा देणारे 130 ग्रंथ, ज्याच्यामध्ये अध्यात्म, भक्ती, ज्योतिष्य, संगीत, आरोग्य, योग, क्रीडा, विज्ञान असं एकही क्षेत्र मानवी जीवनाचं सुटलेलं नाही की ज्याच्यावर महाराजांनी अधिकारवाणीने भाष्य केलं नाही. आणि आज त्या क्षेत्रातले अधिकार संपन्न लोक महाराजांच्या वाङ्मयाची नोंद घेतात, नव्हे त्याच्याप्रती नतमस्तक होतात. इतक्या उंचीचं त्यांचे वाङ्मय आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचं औपचारिक शिक्षण नसताना एका साधारण खेड्यातल्या जीवनामध्ये ज्यांचा प्रवेश झाला असं असताना 130 ग्रंथांची रचना करणं आणि आर्य संस्कृती जगामधली सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. आज ना उद्या लोकांना आत्मशांती करता या संस्कृतीकडे यावं लागेल. म्हणून मला आणि माझ्या अनुयायांना आर्यांचं म्हणणं खरं आहे हे सिद्ध करण्याशिवाय दुसरं कोणतेही काम नाही. अशा प्रकारची आपली जीवनधारणा करून त्यांनी जे काही योगदान साहित्य विषयक, वाङ्मयाचं आणि विचारांचं
ज्ञानेश्वर मुद्राद्वैत संप्रदाय त्यांनी प्रवृत्त केला, वारकरी संप्रदायाची शाखा, आणि वारकरी पंथ हा जगातला विश्वधर्म होईल, त्या अंतर्गत महाराजांचे सगळं तत्त्वज्ञान आहे आज जगाला दिशादर्शक ठरतात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांची त्याला मिळालेली पावती आहे. अत्यंत कमी शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास की देशाचे भूतपूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलं होतं की विदर्भातल्या या जन्मांध संत श्री गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयाचं मी दर्शन घेतलं, त्याचं थोडंसं अवलोकन केलं आणि मला असं लक्षात आलं की संत श्री गुलाबराव महाराज जी काय वाङ्मय ये तो गागर में पुरा सागर, याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. पद्मश्री डॉक्टर विजयराव भटकर जे परमसंगणकाची जनक म्हणून गौरवान्वित झाले, ते असं म्हणतात की मी एक वैज्ञानिक म्हणून अशा प्रकारचं प्रतिपादन करतो की संत श्री गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयाचं भाषांतर जगातल्या विविध भाषांमध्ये जसं जसं होत जाईल तसतसे जगातल्या विचारवंतांच्या उड्या याच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही, इतकं हे वाङ्मय उंचीच आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांना चर्मचक्षू नसले तरी त्यांच्या प्रज्ञाचक्षूंनी त्यांनी संपूर्ण योगदान दिलेलं आहे. दुसरा जो प्रश्न आपला आहे की ज्ञानेश्वर कन्या, मी आपल्याला सांगितलं की माऊली हे त्यांचे सद्गुरू होते आणि नेहमी म्हणून ते म्हणायचे की मला विसरा, आपल्याला जे काही करायचं ते माऊलींचं वैभव वाढवा, तेच आपल्या सर्वांच्या कल्याणाला कारणीभूत आहे. त्यांना ज्ञानेश्वर कन्या यासाठी म्हणतात की श्रीमद भागवतामध्ये मधुरा भक्तीचं वर्णन केलेलं आहे. गोपींनी भगवान गोपालकृष्ण पती म्हणून प्राप्त व्हावा याकरता केलेलं हे कात्यायनी नावाचं व्रत आहे. आणि महाराज हे श्रीकृष्ण अवतारामध्ये स्वतः गोपी होते, त्यावेळेला त्यांचं नाव पंचलतिका असं होतं. अशा प्रकारे महाराजांच्या संपूर्ण चरित्रामध्ये आपल्याला प्रतिपादन मिळतं. आणि त्या पंचलतिकेचा अवतार म्हणजे संत श्री गुलाबराव महाराज, आणि म्हणून त्यांचा तो गोपीभाव याही जन्मामध्ये कायम होता. आणि म्हणून त्यांनी भगवान गोपालकृष्ण हे आपल्याला पती म्हणून प्राप्त व्हावं याकरता कात्यायनी व्रताची आराधना केली. ही अत्यंत अपवादात्मक अशा प्रकारची उपासना आणि साधना आणि भक्ती आहे. म्हणून मधुरा भक्तीचे आचार्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते म्हणत असत ज्ञानेश्वर तात, माऊली माझे तात आहेत, आणि श्रीकृष्ण पत्नी, श्रीकृष्णपती भगवान श्रीकृष्ण माझे पती आहेत, सौभाग्य संपत्ती नित्यमज ही माझी खरी संपत्ती आहे. म्हणून त्यांचा जो गोपी भाव आहे तो मधुरा भक्तीच्या माध्यमातून त्यांनी भगवान गोपालकृष्णांच्या प्रती केला. ती पंचलतिका नावाची गोपी ते स्वतः आणि त्या गोपीभावामध्ये ते राहत असत. वेळ प्रसंगी मग तसा स्त्रीवेश धारण करणं, कपाळाला कुंकू लावणं, मंगळसूत्र घालणं, असे जे स्त्रीविषयक सगळे भाव आहेत ते त्यांच्या ठिकाणी राहायचे. ही त्यांची तद्रुपता भगवान गोपालकृष्णांची किती होती ती वेळ प्रसंगी काही महिलांनी जर त्यांना हळदीकुंकाच्या प्रसंगी नाव घ्या उखाणा घ्या म्हणायला सांगितलं तर त्यावेळेला त्यांचं अंतःकरण किती भगवान गोपालकृष्णांच्या प्रती या मधुरा भक्तीतून एकरूप झालं होतं ते आपल्याला दिसेल. नाव घ्या म्हणायला निगम झाले बाट, पंचलतिकेच्या दरबारी श्रीकृष्णाचा थाट, नाथांची करणी शेषावर धरणी आणि पंचलतिकेचे चित्त श्रीकृष्णाचे चरणी, असा हा माधुर्य भाव त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे ते स्वतःला पंचलतिका गोपिका मानत असल्यामुळे ते स्वतःला माऊलींची कन्या म्हणत असत. आणि म्हणून त्यांना ज्ञानेश्वर. नेमकं खरं कारण हे आहे की ते स्वतः कन्या समजत, त्यामुळे परमेश्वराच्या कन्या असल्यामुळे त्या स्वतः माऊलींच्या कन्या असल्यामुळे त्या ज्ञानेश्वर माऊलींना नेहमी तात म्हणत असत. तात म्हणजे वडील, बरोबर. एकीकडे सद्गुरू आणि दुसरीकडे तात. त्यांनी माऊलींचा उल्लेख कधी ज्ञानेश्वर महाराज किंवा अन्य शब्दांनी ते नेहमी म्हणत असत की तात. आणि एखाद्या वेळा कोणी त्यांना काही विचारलं, त्यांना जर काही सांगायचं असेल तर त्यांचा माऊलींशी सदैव संवाद. ते म्हणाले जागृती स्वप्नी सुषुप्ती मी माऊलींना तुम्हाला जितकं स्पष्टपणे पाहते तितकं स्पष्टपणे मला माऊलींचं दर्शन होतं. आणि असे अनेक प्रसंग आहेत की कोणी त्यांना त्यावेळेला अत्यंत कठीण अशा प्रकारची काही समस्या विचारली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी माऊलींना विचारून सांगतो. इतका त्यांचा माऊलींच्या प्रती दृढभाव होता. तेव्हा माऊलींना विचारून सांगतो त्यावेळेला ते असं म्हणत असत की मी तातांना विचारून सांगतो. तात म्हणजे वडील. संस्कृत एवढं मोठं अलौकिक जे संत साहित्य आहे, 130 ग्रंथांची त्यांनी रचना केली. आणि 130 ग्रंथ म्हणजे जगातील सार्वभौम ज्या रचनेचं सृष्टी रचनेपासून तर विज्ञानापर्यंत सर्वच असेल त्यामध्ये, अशा सर्व कल्याणासाठी रचलेल्या या ग्रंथाचा समावेश आज आपल्याला पाहायलाही मिळतो. अनेक ठिकाणी ग्रंथ उपलब्धही असेल त्यांचे. आणि त्यावर ज्ञानेश्वर मुद्राद्वैत संप्रदायिक मंडळ दहिसात अमरावती ते महाराजांचं संप्रदायाचं उपासना केंद्र आहे, तिथे उपलब्ध आहे. नंतर भक्तिधामला श्रद्धेय नानाजी इंगोले यांनी स्थापन केलेल्या संत श्री गुलाबराव महाराज भक्तिधाम या ठिकाणी आहेत. माधनला त्यांचं बालपण गेलं, माधन हे त्यांचं मुळातलं गाव, तिथे संत श्री गुलाबराव महाराज संस्थान आहे. नंतर शिवमंदिरामध्ये महाराजांची उपासना झाली, ते शिवमंदिर त्या ठिकाणी आहे. लोणी टाकलेला जन्मस्थान आहे, तिथे देखील मंडळी काम करतात आहे. सर्वोदय ट्रस्टच्या माध्यमातून आळंदीला देखील काम आहे. आणि परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी महाराज हे आज आपलं दैवतच संत श्री गुलाबराव महाराजांना मानतात. त्यांचा जो भारतभर आणि जगभर प्रवास आहे
त्या सगळ्या ठिकाणी गुलाबराव महाराजांचे ग्रंथ आपल्याला मिळतात. नवे नवे ज्या बेलोऱ्याच्या विमानतळाला संत श्री गुलाबराव महाराजांच्या नाव देण्याचा हा जो मानस आहे, त्यासाठी आपले सर्वांचे शुभ संकल्प आहेत. त्या संत श्री गुलाबराव महाराजांच्या नावाने अलंकृत असलेलं वेदविद्यालय बेलोऱ्याला आहे, त्या ठिकाणी देखील आपल्याला आणि मुंबईला देखील स्कंददास ट्रस्ट आहे. त्या स्कंददास ट्रस्टमध्ये मुंबईला देखील वाङ्मय उपलब्ध आहे. म्हणजे महाराजांचं वाङ्मय आज आपल्याला सर्वत्र उपलब्ध असणारे सोप्या सरळ भाषेत संपूर्ण लिखाण असेल. आणि त्यानंतर एक माझा दुसरा प्रश्न असा असेल की आपण विशेष प्रयत्न करून एक डाक तिकीट महाराजांच्या याच्यावर जीवनचरित्रावर जे प्रकाशित केलं होतं, त्या संदर्भात काय सांगाल? जे कसं ते प्रसंग घडला? तुमचं याबद्दलचं सगळं ज्ञान जे आहे ते अद्यावत आहे. मला एक अतिशय आनंद आहे की संत श्री गुलाबराव महाराजांचं नाव विमानतळाला होणं हे केवळ माझा व्यक्तिगत विषय नाही आहे. हा संपूर्ण संत श्री गुलाबराव महाराजांच्या भक्तांचा पण नाही, तर महाराजांचं मोठेपण हे आपल्या भागातील अमरावती जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील मंडळी जाणतात. आणि नवे नवे हळूहळू भारतामध्ये वृंदावनमध्ये देखील उत्तर भारतीय संतांनी गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयाची नोंद घेतली आहे. आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयाचा प्रसार प्रचार व्हायला लागलेला आहे. म्हणून अशा प्रकारचं नाव बेलोरा विमानतळाला दिलं जावं, ही भावना केवळ एकट्या दुकट्याची नाही आहे, ही सगळ्यांची आहे. याच्यामध्ये सर्वांचा सहयोग आहे. आपण जे विचारलं आहे की मला फक्त आनंद या गोष्टीचा आहे की आत्तापर्यंत संत श्री गुलाबराव महाराजांच्या या कार्यामध्ये मला देखील काही सेवा समर्पित करता आली. त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विषय असा होता की संत श्री गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयावर स्वतंत्र साहित्य संमेलन व्हावं. आणि ते व्यक्तिगत प्रयत्नातून तो होणं हा भाग कौतुकास्पद अभिनंदनीय आहे. पण मला असं वाटलं होतं की एवढ्या मोठ्या संतांचं संत श्री गुलाबरावांचं एवढं मोठं कार्य आहे, याला कुठेतरी शासन मान्यता असावी, शासनाने याची नोंद घ्यावी. आणि ज्या वेळेला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ गठीत झालं होतं, त्यावेळेला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने संत श्री गुलाबराव महाराजांच्या साहित्य संमेलनाला मान्यता दिली. त्याकरता आवश्यक तेवढं अनुदान देखील दिलं. आणि अशा प्रकारचं साहित्य संमेलन संत श्री गुलाबराव महाराजांच्या कार्यामध्ये श्रद्धेय ज्ञानाजींच्या स्थापनेतून अत्यंत लोकाभिमुख कार्य जे भक्तिधामचं चांदूरबाजारला चालते, त्या ठिकाणी हे साहित्य संमेलन झालं होतं. आपण तो दुसरा प्रश्न विचारला की संत श्री गुलाबराव महाराजांचं डाक तिकीट निघावं, अशा प्रकारची भावना मनात होती. कारण की या गोष्टी की महाराजांचं नाव विमानतळाला मिळालं, महाराजांच्या नावाने डाक तिकीट निघालं किंवा महाराजांच्या नावाने साहित्य संमेलन झालं म्हणजे आता महाराज खूप मोठे आहेत असं आपल्या इथे कोणीच मानत नाही. तेवढी आता सगळ्यांची महाराजांच्या कार्याप्रती अत्यंत सुंदर, प्रांजळ आणि श्रद्धायुक्त भावना आहे. पण कुठेतरी समाज जीवनामध्ये यालाही मान्यता असते. अजून व्यापक पद्धतीनं हे कार्य समाजासमोर जातं आणि आपल्याला देखील एक कृतज्ञता त्यांच्याप्रती व्यक्त करण्याची आपल्याला एक संधी मिळते. म्हणून याकरता प्रयत्न होत असताना भारतातून अनेक प्रकारचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे असताना मला या ठिकाणी आपल्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलं पाहिजे आजही की त्यावेळेला मी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना भेटलो आणि त्यांनी आपल्या विदर्भातील सत्पुरुषाच्या कार्याची ताबडतोब नोंद घेऊन केंद्र स्तरावर त्या पद्धतीची शिफारस केली. आणि त्यावेळेला मला तिथले प्रशासकीय अधिकारी केंद्र सरकारमधले म्हणाले होते की माननीय नितीनजी गडकरींची शिफारस याकरता आलेली आहे, आम्ही देखील आमच्या पूर्ण प्रयत्न करतो. आणि नवे नवे माननीय नितीनजी गडकरींकडे जो आपण या कार्याचा पाठपुरावा केला त्यांच्याचमुळे हे अशा प्रकारचं डाक तिकीट संत श्री गुलाबरावांचं निघू शकलं. आणि पोस्ट खात्याच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत याही माध्यमातून श्री महाराज पोहोचू शकले. त्यामध्ये माझा जो काही व्यक्तिगत सहभाग असेल तो काही फारसा महत्त्वाचा नाही. यामध्ये आपणा सर्वांचे आणि एका अर्थानं महाराजांचा गौरव हा म्हणजे जगामधला जो अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचा संप्रदाय आहे. महाराज म्हणत की वारकरी संप्रदायानं आता विश्वधर्म होईल, त्या वारकरी संप्रदायाचा हा गौरव. सुंदर तुम्ही ज्या पद्धतीनं पाठपुरावा केला आणि डाक तिकीट प्रकाशित झालं, त्यामुळे संपूर्ण देशात गुलाबराव महाराजांचं ज्या पद्धतीनं नाव गौरव व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून सुद्धा तो एक प्रयत्न, यांचं चरित्राचं वेगवेगळ्या भाषेत रूपांतरित करण्याचा प्रश्न तुम्ही सांगितला होता मध्यंतरी. बोलता तुम्ही बोलले की वेगवेगळ्या भाषेत रूपांतरित केल्या जात आहे. किंवा मग ते प्रचार प्रसार कोणत्या पद्धतीनं करण्याचं काही ठरवलं असेल तर प्रेक्षकांना सांगितलं तर आणखी. संत श्री गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयाचा प्रसार प्रचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम सध्याच्या काळात आहे. मी स्वतः आणि अनेक मोठी मंडळी वारकरी संप्रदायातली अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज,
राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासाचे उपाध्यक्ष यांचा आज भारत आणि जगामध्ये प्रवास सुरू आहे. मला असं वाटत नाही की त्यांचा एकही कार्यक्रम संत श्री गुलाबराव महाराजांच्या विषयी काही चिंतन केल्याशिवाय पूर्ण होत असेल. असे म्हणजे स्वामीजी, परमपूज्य स्वामीजी तर आहेच, पण स्थानिक स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंत अनेक विविध क्षेत्रातील मंडळी अशा प्रकारे गुलाबराव महाराजांच्या कार्याचं चिंतन मनन करत आहेत. आणि या मगाशी ज्या मी उल्लेख केला या विविध संस्था आहेत, याशिवाय देखील काही अनेक संस्था आहेत. मी देखील व्यक्तिशः महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाण्याचा आपल्या सर्वांच्या सदिच्छेमुळे मला जो योग प्राप्त होतो, त्या ठिकाणी कधी स्वतंत्रपणे संत श्री गुलाबराव महाराजांचा विषय घेऊन, तर कधी दुसऱ्या विषयांमध्ये देखील महाराजांच्या विषयांशी जी जुळणी तिथं होते ती जेव्हा मांडतो, तेव्हा व्यक्तिगत माझा देखील अनुभव असा आहे की समाजातल्या सामान्य माणसांपासून जिज्ञासू, विद्वान अशी सगळी मंडळी आकृष्ट होतात आणि संत श्री महाराजांच्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्याकरता उत्सुक असतात. त्यांची देखील आपण त्या ठिकाणी त्यांची जी वाङ्मयाची मागणी आहे ती या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा तत्परतेने प्रयत्न करतो. हा प्रयत्न आपला सातत्यानं सुरू आहे. उदाहरणार्थ द्यायचं झाल्यास आत्ताच अमरावतीला 3 दिवसाची व्याख्यानमाला, अमरावतीला श्री गणपती अथर्व शीर्ष मंडळ आहे गोंडबाबा मंदिराच्या जवळ, यांनी 3 दिवसाची व्याख्यानमाला त्या ठिकाणी संत श्री गुलाबराव महाराजांवर 1000 लोकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केली. त्यावेळेला अनेक लोकांनी ग्रंथांची मागणी केली. तर व्यक्तिगत स्तरावर आणि संस्थेच्या माध्यमातून आपण पूर्ण करतो. आत्ता एक 2-3 महिन्यापूर्वी मी संत श्री गजानन महाराज राज्यस्तरीय भक्त संमेलन हे लोणी, जळगाव, खान्देश जिल्हा या ठिकाणी संपन्न झालं. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक गजानन महाराजांची भक्त मंडळी त्या ठिकाणी आली होती आणि त्या ठिकाणच्या संयोजकांनी मला संत श्री गुलाबराव महाराजांचाच विषय दिलेला होता. तर सुरुवातीचं पहिलं सत्र उद्घाटनपर संत श्री गुलाबरावांचं चिंतन मांडून त्या ठिकाणी झालं आणि मला आनंद वाटतो की त्या ठिकाणी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या आलेल्या मंडळींनी, अनेक मंडळींनी मला मागणी केली आणि मग आपण सगळ्यांची वाङ्मयाची मागणी विविध संस्थांच्या माध्यमातून पूर्ण केली. अशा प्रकारे संत श्री गुलाबराव महाराजांचं वाङ्मय हे समाजापर्यंत पोचण्यासाठी या सगळ्या संस्था आणि अनेक मान्यवर मंडळी आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. किंबहुना त्यांच्या त्या आता सहज चिंतन मननातून ते समाजापर्यंत जात आहे आणि समाजाला देखील खूप आनंद होतो आहे. नवे अनेक विद्वान मंडळी तर स्वतःला कृतकृत्य आणि धन्य झाल्यासारखे समजत आहेत. अशी देखील अनेक उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत, पण वेळेच्या अभावी सर्व सविस्तर मांडणं शक्य. संत गुलाबराव महाराज यांच्या संदर्भात आपण भरपूर आणि सर्वांना प्रेरणादायी अशी चर्चा सरांसोबत केलेली आहे आणि सरांनी अनेक प्रश्नांचे उत्तरं दिले. त्या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून सर्वांना गुलाबराव महाराज यथोचित कळले असेलच, परंतु त्यांच्या वाङ्मयाच्या माध्यमातून आपणास संत गुलाबराव महाराज यांचा महिमा पूर्णतः वाचता येईल त्यासाठी वेगवेगळे संस्थान काम करत आहे. आणि यासोबतच आज आपल्यासोबत ग्रेट भेट या कार्यक्रमात संत गुलाबराव महाराज यांच्या चरित्रावर ज्यांची PhD झालेली आहे त्यांनी आपल्या अमोघवाणीतून आपला सर्वांना याविषयी माहिती दिली. त्याबद्दल सर तुमचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद. तुम्ही संत श्री गुलाबराव महाराजांची सेवा करण्याची संधी मला दिली आणि जनता जनार्दनापर्यंत या निमित्ताने पोहोचता आला. ही सेवा मी माऊलींच्या चरणी, संत श्री गुलाबराव महाराजांच्या चरणी आणि ज्या भगवान प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये आपण बसलेलो आहोत त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि आपल्याला आणि सर्व श्रोतृवृंदाला, प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद देतो. नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी, आपलं गाव आपली बातमी.